नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये याबद्दलचा महत्त्वपूर्ण असा पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. हेच पत्र काय सांगतोय अपडेट याबद्दलच जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये आजचा म्हणजे दिनांक कालचा म्हणजे 30/1/2026 हा पत्र काय सांगतोय तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हे प्रसिद्धी पत्र आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग. पाहू शकता दिनांक आहे 30/1/2026. प्रति जिल्हा अधिकारी जिल्हा सर्व, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व. विषय काय सांगतोय बघा. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये. संदर्भ आहे भारत सरकार महिला व बालविकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे अर्थशासकीय पत्र क्रमांक पाहू शकता 11/2/2021 CD 1 डेटेड 28 ऑक्टोबर 2025. बघा सविस्तर अपडेट. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजना अंतर्गत कार्यरत ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत, या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्या आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य या योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात. तथापि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या या ठिकाणी या नसलेल्या सेवांचे कामकाज उदाहरणार्थ निवडणुकीचे कामकाज, सर्वेक्षण तसेच योजनाबाह्य कामकाज हे करण्यासाठी आदेशित केले जाते. या योजनाबाह्य कामकाजांचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तसेच या ठिकाणी अशा योजनाबाह्य कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामकाजांचा बोजा वाढत आहे. याकरिता येथून पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवले आहेत. सोबत तुम्ही पाहू शकता संदर्भीय या ठिकाणी पत्राची प्रत जोडत आहे. यास अनुसरून आपणास या ठिकाणी कळवण्यात येते की येथून पुढे कार्यरत ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित या ठिकाणी करण्यात येऊ नये. सोबत केंद्र शासनाचे वरील संदर्भीय पत्र जोडले आहे. पाहू शकता कैलास पगारे प्रसे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई. प्रत देखील पाहू शकता. पहिलं प्रत आहे माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर. दुसरं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना माहितीस्तव. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजने कार्यरत असलेल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज या ठिकाणी देण्यात येऊ नये याबद्दलच या ठिकाणी हे जे पत्र आहे ते पत्र फार महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपर्यंत पोहोचवा. जे योजनाबाह्य कामे आहेत त्या ठिकाणी इथून पुढे करायचं नाही असं देखील पत्र या ठिकाणी या कामाच्या स्वरूपाच्या बाबतीत या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा
तुम्हाला तुमचा सध्या होणारा जो त्रास आहे तो कमी करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला संघटनेबरोबर राहणे फार महत्त्वाचे आहे. आम्ही सांगायचं काम करतो, बाकी आमचे ऐकायचे की नाही ते तुमच्या हातात आहे. शेवटी सगळ्यांना माहीतच आहे, हमारी युनियन हमारी ताकद. इथून पुढे अंगणवाडी ताईंना योजनेबाह्य कोणतेही काम दिलं जाणार नाही. माननीय आयुक्तांना उशिरास असलेला शहाणपणा आहे, पण चला काही का होईना आपल्या हिताचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि इथून पुढे लाडकी बहीण बालविवाह प्रतिज्ञा किंवा काही दिवसातच प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेचे काम देखील या ठिकाणी संघटनेच्या वतीने बंद करणार आहेत. काळजी करू नका, संघटना ही तुमच्या सोबतच आहे. कदाचित या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी एकच विनंती आहे, तुम्हाला जर केंद्राने आपले मानधन वाढवले नाही तर ऑनलाईन कामावर म्हणजेच पोषण ट्रॅकरवर बहिष्कार घालण्याची तयारी ठेवा. एकजुटीने आहे का तयारी तुमची, हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. बघा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.